ठीक। सभी को जय मसीह की। बेसिकली हमारा जो चर्च है वो मराठी कांग्रेगेशन का है। तो पासवान ने बताया था कि आप मराठी में भी बात कर सकते हैं तो भी चलेगा, लेकिन ये सुंदर सा अवसर मुझे मिला है कि मैं हिंदी में बात कर सकूं। और मुझे संभाल के लीजिए क्योंकि ये मेरा पहला ही अ, वक्त है, ये टाइम है जो मैं हिंदी में स्पीच कर रहा हूँ। तो मैडम ने भी मुझे कहा था कि आप कंफर्टेबल हो जाइए, आप जिस भाषा में बात कर सकते हैं उस भाषा में आप बात कर सकते हैं। वचन इम्पोर्टेंट है, लेकिन मैं उनसे मैंने कहा कि मैंने बहुत सारी प्रिपरेशन की है हिंदी में। तो जब जब मुझे कुछ कठिनाई होगी तभी मैं मराठी में थोड़ा आपके साथ वार्तालाप कर सकता हूँ। तो मैं सबसे पहले आप सभी को प्रभु यीशु के मीठे और मधुर नाम में सभी को सलाम करता हूँ। और सबसे पहले मैं खुदावन यीशु मसीह को शुक्रिया कहना चाहता हूँ कि उसने आज आपकी कलीसिया में आके मुझे वचन का सुसमाचार करने का ये सुंदर अवसर दिया है। और उसी के साथ आपके कलीसिया के पासबान रेवरेंड आशीष जी, उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ। और सेक्रेटरी मैम है और आप सभी पास्टरेट कमेटी रहेगी और सभी आप कलीसिया, आपका भी मैं शुक्रिया करना चाहता हूँ। वचन से अ, वचन में बढ़ने से पहले हम प्रभु को धन्यवाद करेंगे, हम दुआ करेंगे कि आज का वचन हमारे लिए आशीषित हो। आइए हम दुआ करें। प्रभु, हम तेरे सामने आते हैं अपने हृदय को खोलकर। तेरे उपस्थिति में हम तेरी कृपा और मार्गदर्शन के लिए प्रार्थना करते हैं। हम अपनी वाणी सुनने, आपकी वाणी सुनने को और समझने के लिए यहाँ पे आए हैं। इसलिए हम विनती करते हैं कि आपकी वाणी सुनने और समझने की शक्ति हमें प्रदान कर। हमारे मन को शांति और हमको तेरी सच्चाई ग्रहण करने के लिए तैयार करें। प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं, सुन और ग्रहण कर। आमीन। आज का मेरा जो सब्जेक्ट है या टॉपिक है वो है पश्चाताप। हम 40 डेज प्रेयर में चल रहे हैं। इसके लिए मैंने ये विषय चुना है और हम इस मुद्दे को अच्छे से समझने वाले हैं। इस सवाल को हम सुनने वाले कि बाइबल में पश्चाताप के बारे में क्या कहा गया है और पश्चाताप हम सभी कलीसिया को क्यों महत्वपूर्ण है। नए नियम में जब हम पढ़ेंगे या सुनेंगे तो नए नियम में पश्चाताप के बारे में 60 बार, 60 टाइम पश्चाताप के बारे में लिखा हुआ है। हमारे प्रभु यीशु मसीह ने अ, जो भी सुसमाचार किया, प्रचार किया, जो भी चमत्कार किया, 7 टाइप्स ऑफ मिनिस्ट्री प्रभु यीशु मसीह ने किया है। उसमें से सबसे ज्यादा जो मिनिस्ट्री उसने किया है वो सुसमाचार का था। और हम बोलते हैं उसको टीचिंग मिनिस्ट्री इज वेरी इंपॉर्टेंट। वो टीचिंग मिनिस्ट्री प्रभु यीशु मसीह ने किया है। आप कलीसिया में मुझे बता सकते हैं कि प्रभु यीशु मसीह ने पहला टीचिंग कहाँ पे किया है और क्या टीचिंग था वो? या ओके, हम सभी को मालूम है मैथ्यूस चैप्टर 5 में वो है। लेकिन वो नहीं है ऐसा मैं कहता हूँ, क्योंकि प्रभु यीशु मसीह ने जो पहली बार शिक्षण दिया, जो टीचिंग किया, तो आज हमने वो अध्याय पढ़ा है और मैं उसकी ओर आपको लेना चाहता हूँ। आप में से कोई भी मुझे थोड़ी सहायता करे पढ़ने के लिए। जब जब मैं कोई वचन आपके लिए पढ़ने के लिए कहना चाहूँगा तभी आप पढ़ने की मेरे लिए पढ़ सकते हैं। तो आज हम पढ़ेंगे मरकुस की किताब, पहला अध्याय और 15वां 15 वर्ड्स। हाँ। हाँ, और कहा समय पूरा हुआ है
और परमेश्वर का राज्य निकट आ गया है। मन फिराओ और सुसमाचार पे विश्वास करो। प्रभु यीशु मसीह ने जब आप 14वां वचन पढ़ेंगे तो आपको समझ में आएगा कि प्रभु यीशु मसीह ने पहला सुसमाचार या पहला टीचिंग किसके बारे में किया, तो पश्चाताप के बारे में किया था। जब योहान जो बपतिस्मा कर रहा था, जब वो आ, उसको कुछ अलग तरीके से आप कह सकते हैं रोमन एम्पायर के उसके उसका जो इम्पैक्ट था रोमन एम्पायर के जीवन में, तो उसको पकड़ के जेल में डाल दिया था। और उस टाइम पे प्रभु यीशु मसीह को जब ये बात समझ में आई या सुनने को आई कि योहान अभी ये सुसमाचार के लिए नहीं है, योहान को अटक कर जेल में बंद कर दिया गया है, तो उसके बाद वो सुसमाचार आगे लेके जाने का सबसे ज्यादा जो जिस पर हम कह सकते हैं कि मराठी में होते हैं जवाबदारी है ना, जो है जिम्मेदारी, तो प्रभु यीशु मसीह को वो जिम्मेदारी लेके आगे जाने का अवसर वहां पे मिला। आप 14 वचन पढ़ेंगे तो आपको समझ में आएगा क्या कहा है वहां पे। हाँ, योहन्ना को पकड़ाने जाने के बाद यीशु ने गलीत में आकर बोले गालील मध्ये येऊन, हाँ, फिर उसने परमेश्वर का राज्य की घोषणा वहां पे सुसमाचार किया था। और वो सुसमाचार पहला ये किया था, वो मराठी में ट्रांसलेशन अच्छा है, ऐसा किया गया है, काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर काय ठेवा, विश्वास ठेवा। ये बहुत इंपॉर्टेंट बात है कि पश्चाताप करने के बाद ही हम स्वर्ग का राज प्राप्त कर सकते हैं। हम पश्चाताप नहीं कर सकते तो हमें स्वर्ग का राज नहीं मिल सकता, खुदावन यीशु मसीह के साथ हम नहीं रह सकते। ये स्ट्रिक्टली यहाँ पे उसने कमांड दिया है कि जो कोई भी पश्चाताप करेगा वही परमेश्वर का राज वो पा सकता है। और यही बात मैं आपसे कहने के लिए यहाँ पे आया हूँ कि पश्चाताप जब हम करते हैं या करना चाहते हैं, तो कौन सी फीलिंग बाहर आती है और क्या क्या करना चाहिए पश्चाताप करने के लिए, ये आज मैं आपसे बात करने के लिए यहाँ पे आ गया हूँ। हम जब प्रभु यीशु मसीह के बारे में अभी हमने सुना कि उसने सुसमाचार किया कि पश्चाताप करो और प्रभु का राज हम पा सकते हैं पश्चाताप करने के बाद। और जब हम मरकुस की किताब अध्याय 6 में भी जाएंगे और 12 वचन में हम पढ़ेंगे, तो वहाँ वहाँ भी हमें ये बात पता चलती है कि पश्चाताप के बारे में जब प्रभु यीशु मसीह ने उसके 12 प्रेरितों को भेजा था सुसमाचार के लिए, तो वो सुसमाचार वो 12 प्रेषित जन ने क्या किया था, तो उन्होंने भी पश्चाताप के बारे में ही पहला सुसमाचार सभी को दिया था। और वो भी हम पढ़ेंगे मरकुस की किताब अध्याय 6 और 12 के वचन में। आ, मन फिराओ, ये बात बहुत ध्यान लेके आप पढ़ो, क्योंकि प्रभु यीशु मसीह ने भी यही बात कही थी कि क्या कहा था, मन फिराओ। हम जब जुने किताब में जाएंगे, जो जुना करार अपन म्हणतो है ना, तो वहां पे भी प्रभु परमेश्वर ने यही बात की थी कि आप क्या करो, मन फिराओ, फिर उसके बाद मेरे पास आओ। योएल का ग्रंथ जब हम पढ़ेंगे 2 अध्याय और 12वें वचन में क्या कहा है, पढ़ सकते हैं कोई। आता तरी परमेश्वराचं वचन ऐका। यहाँ पे भी लिखा है, मनपूर्वक माझ्याकडे वळा, कुपोषण आक्रंदन या, हा, पुढे पुढे ये फार महत्वाचा है, ये फॉर बहुत जरूरी है कि अपना मन फिराओ, फिर उसके बाद तुम मेरे पास आओ। क्योंकि जुने किताब में हम जब देखते हैं कि जो प्रभु परमेश्वर के जो लोग थे, वो हर बार प्रभु मसीह की जो आज्ञा थी वो सब क्या करते थे, ये करते थे, लेकिन उसके बाद वो पाप करते थे, फिर पाप होने के बाद वापिस जाके अर्पण करते थे। वो रूटीन चल रहा था। अभी परमेश्वर ने ये योएल के ग्रंथ में 2 अध्याय में स्ट्रिक्टली उनको वार्न किया है कि जब तुम मेरे पास आओगे तो ये पूरा छोड़ के मेरे पास आना चाहिए, नहीं तो मैं आपको एक्सेप्ट नहीं कर सकता।
और यही बात प्रभु यीशु मसीह हम सभी को कहना चाहते हैं कि जब भी आप मेरे पास आओगे या आपको स्वर्ग प्राप्त करना है, तो आप पूरी तरह से परिवर्तित होके, पूरा अपना मन बना के, पश्चाताप करके, पाप को छोड़ के मेरे पास आओगे, तभी मैं आपको परमेश्वर के साहित्य में लेके जाऊंगा। मैंने आपने और एक बार पढ़ेंगे मरकुस 6:12 में क्या लिखा है? उन्होंने बोले थे किन्होंने जाके, वो जो प्रभु यीशु मसीह के 12 जन थे, वो जो सेवकाई के लिए प्रभु ने चुने हुए थे, वो 12 प्रेरितों को उसने कहा था कि तुम जाओ और सुसमाचार करो। और सुसमाचार करते समय उन्होंने भी सुसमाचार कौन से बारे में किया? पश्चाताप के बारे में किया। और क्या कहा है वहां पे, वापिस सुनेंगे। और उन्होंने जाके प्रचार किया, मन फिराओ और पाप की क्षमा घोषित की जाने के लिए वहां पे उन्होंने कहा था। लूक की अध्याय 24 और 47 के वर्ड्स में भी हम पढ़ेंगे, तो वहां पे भी उन्होंने क्या कहा है, हम वहां पे पढ़ेंगे। लूक 24 और 27 में क्या कहा है? और यरूशलेम से लेके सब जातियों में मन फिराव का और पापों की क्षमा का प्रचार उसी के नाम में किया जाएगा। यहाँ पे भी जब हम लूक के अध्याय में देखते हैं कि मन फिराने की बात यहाँ पे कही गई है, पश्चाताप करने के लिए, प्रभु के सानिध्य में आने के लिए ये बहुत जरूरी था। जब हम पेंतुकोस के दिन देखते हैं कि अपने पहले उपदेश के अंतर जब पतरस ने कहा था, और पतरस ने क्या कहा हम वो भी सुनेंगे। प्रेरितों के अध्याय 2 और 37 वर्स में क्या कहा था, पतरस ने क्या कहा था हम सुनेंगे। जब पतरस, पहली बार हम देखते हैं कि पतरस बहुत वचन के लिए, वचन सुनाने के लिए रेडी नहीं था। वो सब जन एक जगह पे प्रभु मसीह ने जब कहा था कि आप एक ही यहाँ पे ही आप रुको, जब आपको पवित्र आत्मा मिलेगा कि उसके बाद आप बाहर जाके सुसमाचार करो। जब उनको पवित्र आत्मा मिला, उसके बाद सुसमाचार करने के लिए जब वो बाहर गए, तो बाहर जाने के बाद सुसमाचार करते समय पतरस ने जो सुसमाचार किया, वो सुसमाचार इतना गहरी तरह से उनके मन में वो घर बनाया। तो वो क्या कहता है, अध्याय 2 में 38 वर्ड्स में, पतरस ने उनसे कहा, मन फिराओ और तुम में से हर एक अपने अपने पापों की क्षमा के लिए, पापों की क्षमा के लिए किसके नाम से बपतिस्मा लो, है ना? ये पतरस ने नहीं कहा। पतरस को ये आज्ञा दी थी प्रभु यीशु मसीह ने। जब हम मत्ती के अध्याय में जाएंगे, 28 अध्याय और वर्स 19-20 में, तो वहां पे प्रभु यीशु मसीह जब स्वर्गारोहण उनका हो रहा था, तो उसी वक्त उन्होंने कहा था कि तुम जाओ, सुसमाचार करो और प्रभु यीशु मसीह के नाम में हम बपतिस्मा वहां पे दो। पिता पुत्र पवित्र आत्मा नावाने तुम्ही काय द्या, बपतिस्मा द्या। वहां पे लिखा है, हमें पता चलता है। और यही बात जब हम कहते हैं कि तीसरे अध्याय 19 वचन में भी पत्रियों की, तो वहां पे भी मन फिराव की बात वहां पे कही गई है। इफिस छोड़ने, जब पौल इफिस छोड़ रहा था, इफिस छोड़ के दूसरे शहर में जा रहा था, तो पौल ने भी जो प्रचार किया था, वो जो शिक्षण दिया था, उनका उसका जो सार था, वो भी सार ये कह रहा था कि मन फिराओ, प्रभु की ओर आओ और पश्चाताप करो। ये आपको पत्रियों की अध्याय 20-21 में आपको पता चलेगा। आणि यही बात मैं आप सभी को कहना चाहता हूं कि आप जो दिन में चल रहे वो बहुत पवित्र है। और ये दिन में ज्यादा से ज्यादा हम सभी को अपने जो भी हमारे गुनाह रहेंगे, वो गुनाह के हम पश्चाताप प्रभु यीशु मसीह के सामने हम कबूल करने का ये सुंदर सा अवसर प्रभु मसीह ने हम सभी लोगों को दिया है। और ये बार बार नहीं आ सकता, ये बार बार नहीं आ सकता। ये मैं क्यों कर रहा हूं कि मरकुस की अध्याय 1 और 15 वचन मेरा मेन टॉपिक है, और उस पर ही मैं आपसे बात कर रहा हूं। मरकुस के अध्याय 1:15 में प्रभु यीशु मसीह ने कहा है कि समय पूरा हो चुका है। ये 2000 पहले की बात जब रहेगी कि प्रभु यीशु मसीह के बारे में कहा गया था कि समय पूरा हो चुका है, उसका पुत्र आने वाला है, वगैरह वगैरह। लेकिन अभी ये जो वचन है, ये आज भी हम सभी कलीसियाओं को ये आज भी प्रेरित कर रहा है।
और प्रभु यीशु के दूसरे आने के बारे में हमें यहाँ पे यकीन दे रहा है कि वो कह रहा है कि प्रभु यीशु मसीह आने का दूसरा समय यहाँ पे अभी हो चुका है, वो जल्दी आने वाला है। इसके लिए हम मन फिराना बहुत जरूरी है, पश्चाताप करना बहुत जरूरी है और प्रभु के सानिध्य में आना बहुत ही जरूरी है। खुद को बहुत पवित्रता से हम प्रभु के सामने खुद को प्रेजेंट करना बहुत जरूरी है। इसलिए हम पश्चाताप करना नहीं भूलना चाहिए। प्रभु की मेज पे जाने से पहले देखिए पहले करिन्थ के 11 अध्याय में हमें पता चलता है कि वहां पे भी हमको पश्चाताप करने के लिए कहा गया है कि प्रभु का जो मेज है, जो उसका शरीर और उसका रक्त जो उसने तुम्हारे और मेरे पापों के लिए सूली के ऊपर उसने दिया, उसके मर्म के लिए हम जो प्रभु भोजन लेते हैं, वो प्रभु भोजन लेने के पहले भी हमें पश्चाताप का आह्वान किया गया है। और वो भी हमें कहा गया है कि जब आप वो करेंगे तब उससे पहले आप पश्चाताप करके वो ग्रहण करो। पश्चाताप की गलती सबसे खतरनाक होती है और पश्चाताप पश्चाताप जब हम योग्य ठीक तरीके से नहीं करेंगे तो प्रभु यीशु मसीह हमारे ऊपर विश्वास नहीं रख सकते। जब हम जुने नियम में जाएंगे तो हम कलीसिया को देखेंगे तो कलीसिया बार बार प्रभु परमेश्वर को धोखा देती थी। प्रभु परमेश्वर ऐसे कहते हैं कि ये कलीसिया मुझे बार बार धोखा देती है। क्यों धोखा देती है? कि जब भी उनको कुछ कठिनाई आती है तो मेरे पास आती है और मुझसे दुआ करती है, फिर मैं उस कठिनाई को उनसे दूर करता हूँ। फिर बाद में वो मेरे ऊपर क्या करती है, मेरे से वापिस जो अन्य जो मूर्ति पूजा वगैरह है वो करती है। ये बहुत कठिन बात परमेश्वर ने जूने नियम में हमें बताया है। पश्चाताप पाप के संबंध में किसी व्यक्ति के प्राकृतिक हृदय का पूर्ण परिवर्तन है, ये बात हमें समझना बहुत जरूरी है। हम सभी पैदा ही पाप में हुए हैं। जैसे हम दावीद जो है दाऊद, वो जो दाऊद कहते हैं अध्याय 51 में भजन संहिता अध्याय 51 में उस तरीके से कि हम सभी पाप में पैदा हुए हैं। हम स्वाभाविक रूप से पाप से प्यार करते हैं और इसलिए पाप को छोड़ना मनुष्य के हित में नहीं है। इसलिए प्रभु परमेश्वर ने तुम सभी को मुझे पवित्र आत्मा दिया है, जो पवित्र आत्मा तुम्हें और मुझे वो पाप से हटाकर परमेश्वर के साथ लेके जाने के लिए प्रभु यीशु मसीह ने जाते समय हमें वो पवित्र आत्मा दिया है। जैसे पानी में मछली रहती है और मछली को कभी तैरने के लिए नहीं बोल सकते है ना, वो पैदा ही होती है और पैदा होते ही वो तैरने लगती है। और जब पक्षी रहते हैं या कोई प्राणी रहते हैं उसको सिखाया नहीं जाता कोई भी बात, या उसका कोर्स नहीं रहता है कोई, वो अपने आप ही परमेश्वर की कृपा से वो सीख जाते हैं या सीखते हैं, उनके वो ब्लड में ही रहता है। वैसे ही मनुष्य का है, पाप उसके ब्लड में ही है, उसको कुछ उसका कोर्स नहीं करना पड़ता है, कोई कोर्स नहीं करता पड़ता है, या हमारे जैसे उसका 3 साल का 4 साल का डिग्री नहीं लेना पड़ता है। क्योंकि हम पैदा ही पाप में हुए, इसलिए पाप करना स्वाभाविक मनुष्य के अंदर है। लेकिन ये पाप से हम आगे हटना, पीछे हटना बहुत जरूरी है। और पाप हमारे बीच में, हमारे हृदय में, हमारे जीवन में हमको हमारे जीवन में नहीं नहीं चाहिए। इसलिए प्रभु यीशु मसीह हमें ये कहते हैं। मैं 5 बात आपसे कहना चाहता हूँ। पहली ये बात है कि पाप की चेतना सच्चे पश्चाताप से शुरू होती है। पश्चाताप करने वाले की आंखें खुल जाती है। जब आप पाप करते हैं और आपको वो एक मन में एक थोड़ा-सा गिल्टी फीलनेस होता है कि मैंने पाप किया है, और ये बात जब आपको सुनाई देती है, आपके आंतरिक मन से आपको ये बात समझ में आती है कि मैंने कोई तो गुनाह किया है या कोई तो प्रभु परमेश्वर के इच्छा के विरुद्ध मैंने पाप किया है। जब आप वो सुनेंगे तो आप सुनने के बाद, ये बहुत जरूरी है, सुनने के बाद आपके मन में एक अलग तरीके से एक अलग ही आपके जीवन में पश्चाताप के बारे में एक शुरू होने से पहले आंखें खुलने का जो आंखें खुलने का एक जो पाउल जो बोलते हैं अपन, वो रखते हैं। और उसके बाद हम पश्चाताप की ओर बढ़ने लगते हैं। और यही कहते हैं कि जब पाप
और पश्चाताप, जब पाप के ऊपर हम पश्चाताप करते हैं, तो वो पहला हमें पाप की चेतना, सच्चे पाप से शुरू होकर पश्चाताप करने वाले की आंखें वहां पे खुल जाती है। दूसरी ये बात होती है कि सच्चा पश्चाताप पाप के लिए दुख पैदा करता है। आप जब पश्चाताप करते हैं, कोई भी गुनाह, कोई भी पाप हमने प्रभु यीशु मसीह के खिलाफ किया है या उसके नियम के खिलाफ किया है, तभी जब आप पाप करते हैं और आपको समझ में आता है कि हमने पाप किया और आप जब पश्चाताप करना चाहते हैं या पश्चाताप करते हैं, तो आपको सच्चा पश्चाताप यही कहता है कि सच्चा पश्चाताप वही होता है जो पाप के लिए मन में दुख या दर्द, जो दुख है, वो पैदा करता है। एक व्यक्ति का हृदय अपने पिछले पापों और अपराधों के लिए गहरे पश्चाताप से भर जाता है। यही जानकर उसका दिल कांप उठता है कि वह कितना मूर्खपूर्ण और दुष्टता से भरा हुआ है। और जब उसे ये पता चलता है, उसकी वो सेकंड स्टेज रहती है पश्चाताप करने के लिए, और वो सच्चा पश्चाताप करने का सेकंड स्टेज में आता है। और वो सेकंड स्टेज क्या है कि उसके दिल में दुख पैदा होता है, जो उसने गुनाह किया है या उसने पाप किया है। और फिर वो पश्चाताप के और बढ़ता है और प्रभु यीशु मसीह उस राह पर पवित्र आत्मा के द्वारा उसे लेके जाता है। तीसरी बात हमें समझ में आती है कि सच्चा पश्चाताप पाप की स्वीकारोक्ती है। मतलब पश्चाताप पाप स्वीकारतो आणि पुढे जातो असं म्हटलेलं आहे. पश्चाताप करने वाला वो जो पाप उसने किया है वो छुपाता नहीं है। वो पाप के लिए, जो पाप उसने किया है, जो गुनाह किया है प्रभु यीशु के खिलाफ, वो कहता है, कबूल करता है कि मैंने पाप किया है। जैसे हम भजन संहिता अध्याय 51 में जब हम दाऊद को जानते हैं, दाऊद ने जब गलती किया था तो वो गलती उसने माना और कबूल किया, और ऐसा कबूल किया कि सबके सामने उसने वो गलती कबूल किया। जब हम पश्चाताप करते हैं, तो पश्चाताप हमें वो पाप स्वीकार करके उसके बारे में मन में एक उत्सुकता निर्माण करता है कि हम पश्चाताप कर रहे हैं और हमने हमारी गलती सुधारने के लिए पाव जो हमारा पाउल है वो डाला हुआ है। पश्चाताप करने वाला बोलने को उत्सुक रहता है। वह उस परमेश्वर की बात करना चाहता है जिस परमेश्वर ने उसे पाप से उठा के एक नया जीवन उसके जीवन में दिया है। और ये बात बहुत जरूरी है हमें समझने के लिए कि सच्चा पश्चाताप क्या है। सच्चा पश्चाताप यही है कि प्रभु यीशु मसीह में जब हम जीवन लेते हैं, तभी पश्चाताप करने वाला उत्सुक होके अपने पाप को खुलेआम वो कबूल करता है और प्रार्थना करता है कि उस पाप से प्रभु परमेश्वर हमें निकाल के उसके सिंहासन के और हमें लेके जाए। फोर्थ बात यह है कि सच्चा पश्चाताप पाप से पूरी तरह टूट जाता है। जो पश्चाताप करता है ना, वो पाप से संबंध नहीं रखता। वो पूरा पाप से टूट के वो प्रभु यीशु के राह पे चलने का पूरा प्रयास वहां पे करता है। सच्चा पश्चाताप पाप से पूरी तरह टूट जाता है। पश्चाताप करने वाले व्यक्ति का जीवन बदल जाता है। आपको ये कहने की जरूरत नहीं है कि मैंने मेरे पापों के लिए पश्चाताप किया है। आगे वाला आदमी या कोई इंसान है, वो आपको देख के ही पता उसको चलता है कि इसमें कुछ तो अलग या कुछ तो नया मुझे दिख रहा है। शायद से इसके जीवन में जो बदलाव है, वो प्रभु यीशु मसीह के नाम में और प्रभु यीशु मसीह के जीवन में जो वो जीवन वो व्यतीत कर रहा है, उसके द्वारा प्रभु परमेश्वर ने, प्रभु यीशु मसीह ने उससे वो पाप को हटा के उसके उसको नया जीवन दिया है। वो आप नहीं, वो कलीसिया की कोई भी अपने नेबर रहेंगे, वो देख के पहचान के ये बात बोलते हैं कि सच्चा पश्चाताप पाप से पूरी तरह टूट जाता है और पश्चाताप करने वाला व्यक्ति का जीवन ऑटोमेटिकली वो चेंज होता है, बदल जाता है। ये हमें समझ के लेना बहुत जरूरी है। सच्चा पश्चाताप सभी पापों से दिल से नफरत करने की स्थायी आदत में प्रकट होता है। और पश्चाताप हमें ये बात करने के लिए देता है कि हमने जो पश्चाताप किया है, वो सही है या गलत। ये हमें आंतरिक द्वारा हमारे मन से जान कर लेना बहुत जरूरी है। हम पढ़ेंगे इस वक्त हम जुने नियम में पढ़ेंगे यशायाह का पहला अध्याय 16 और 17 वचन में क्या कहा है।
वहां पे ये बात कहा कि वह बुरे आचरण बुरे मित्रों की तुरंत त्याग करो, वहां पे कहा है ना। और नया जीवन के लिए परिश्रम करो। जब कोई व्यक्ति ऐसा करता है तो वही सच्चा पश्चाताप करने का चौथा चरण है, ऐसे कहा गया है। और हम और एक अध्याय पढ़ेंगे रोमियो की किताब में, नए नियम में। रोमियो की किताब 12वां अध्याय 9वें अध्याय में 9वें वचन में। हाँ, काय म्हटलेलं आहे, वाईटाचा वीट माना। पाप क्या करता है? बुरा चाहता है ना। लेकिन जब हम पश्चाताप करते तो हम वाईटाचा काय मानतो, आपण वीट मानतो है ना। बुरे कामों को हम छोड़ डालते हैं, वाईटाचा वीट मानतो आणि बऱ्याला चिटकून राहतो। म्हणजे जो अच्छा है वही हम स्वीकारते हैं और उसी के साथ हम हमारा जीवन पूरा हम प्रयास करते हैं कि उस जीवन में हम व्यतीत करें। और यही कहा गया कि जो पश्चाताप करतो, मराठीत असं म्हटलं की जो पश्चाताप करतो तो वाईटाचा तिटकारा करतो। वाईट कुठून उत्पन्न होतं? पापातून, बरोबर आहे। पापातून जर वाईट उत्पन्न होते तर आपण काय करतो? जर पश्चाताप करतोय तर आपल्या जीवनात काय नसावं? वाईट नसावं। आणि वाईट नसावं हे सिंबॉलिक कसं आहे? जेव्हा तुमच्यामध्ये बदल दिसून येतो ना, तो बदलच तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनामध्ये वाईट आहे का चांगला आहे। आणि मग तुमच्या जीवनात पाप आहे का नाहीये हे तुमच्या आणि माझ्या कृतीतूनच दिसून येतं। म्हणजे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही तुम्ही पापी आहात म्हणून। आपल्या वागणुकीतून आणि कृतीतूनच दिसतं की आपण पापी आहोत का नाही। बरोबर आहे? आणि म्हणूनच आज आपल्याला ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे। थोडंसं मराठीमध्ये तुम्हाला का सांगतो, थोडंसं अजून मलाही तुम्हाला सांगण्यासाठी सोपं पडेल। खरा पश्चाताप 2च मिनिटात सांगतो जेवढं मी सांगितलं। खरा पश्चाताप दुःख उत्पन्न करतो। काय करतो? दुःख उत्पन्न करतो मनामध्ये। एक दुःख उत्पन्न करतो। गिल्ट गिल्ट निर्माण करतो। जो खरा पश्चाताप करायचा प्रयत्न करतो, त्याची पहिली पायरी काय माहिती का? त्याची दुसरी पायरी आहे ही ॲक्चुअली। पहिली पायरी आहे की त्याला खऱ्या पश्चातापाची सुरुवात काय होते की त्याला पापाची जाणीव होते। पश्चाताप करणाऱ्याला पहिल्यांदा जाणीव होते की मी पाप केलेलं आहे. आणि जेव्हा त्याला जाणीव होते ही त्याची पहिली स्टेज असते, जेव्हा तो पश्चातापाकडे आपला पाऊल घेऊन जात असतो। आणि जेव्हा तो दुसऱ्या स्टेजला येतो तेव्हा त्याला कळतं की खरा पश्चाताप मी करत आहे। हे कसं कळतं? जेव्हा त्याला मनामध्ये त्यांनी केलेल्या पापाबद्दल दुःख उत्पन्न होतं। तेव्हा त्याला कळतं की मी काय केलेलं आहे? पाप केलंय। ही दुसरी स्टेज आहे। तिसरी स्टेज काय आहे की तो खरा पश्चाताप करतोय याची कबुली देतो। जे पाप त्यांनी केले त्याची काय करतो? कबुली देतो। आपल्या मनाने कबुली, जसं मी तुम्हाला सांगितलं भजन संहिता अध्याय 51 दावीदाने सांगितलेलं आहे ना, की तो काय म्हणतो, की जो पवित्र आत्मा तू माझ्यामधून घेतलाय तो काढू नको. त्याचं महत्त्व त्याला माहित होतं दावीदाला. कारण जे त्यांनी पाप केले ते पाप फार वाईट होतं. आणि म्हणून तिसरी स्टेज काय आहे? आपण जेव्हा पश्चाताप करतो, म्हणजे हे समजून घ्या, तुम्ही पश्चाताप करत आहात तर ह्या स्टेजेस आहेत तुमच्या जीवनामध्ये। ही थर्ड स्टेज काय आहे, की पश्चाताप पापाची काय करतो? कबुली देतो. उघडपणे कबुली देतो। मग तिथं तो म्हणत नाही, की बाबा माझी बायको आहे, माझा नवरा आहे, माझे मुलं आहेत, माझे लेकरं आहेत, माझा कलिसिया माझी आहे किंवा माझे पाजमान आहेत किंवा माझे हे आहेत, ते आहेत. आहाहा! कोणीही समोर असला, सखा असला, सोयरा असला, कुणी असला, तर तो उघड मनाने त्या ठिकाणी त्याच्या प्रत्येक दुष्कृत्यांबद्दल परमेश्वराकडे उघडपणे काय करतो? क्षमा मागतो. पापांची काय म्हणतो? क्षमा मागतो. चौथी स्टेज आहे खरा पश्चाताप पापाशी पूर्णपणे संबंध तोडून टाकतो. जर तुम्ही पश्चाताप केला आहे, तर तुमचा आणि पापाचा संबंध नसला पाहिजे. तर तुम्ही खरा पश्चाताप केलेला आहे. आणि जर तुम्ही पश्चाताप केला असं म्हणत आहात आणि तुम्ही पापाला चिटकून राहिला, जसं आता आपण वचन वाचलंय ना, जो पापातून मुक्त होतो, तो बऱ्याला चिटकून राहतो, वाईटाला चिटकून राहत. जो वाईटाला चिटकून राहतो, तो पश्चाताप नाही करत. त्याला पस्तावा होत असतो. पस्तावा आणि पश्चातापमध्ये फार फरक आहे. आणि म्हणून म्हटलंय चौथी स्टेज आहे, की पूर्णपणे तो काय करतो? संबंध काय करतो? तोडून टाकतो. अजिबात पापाचा मनुष्याच्या जीवनामध्ये संबंध राहत नाही. जो पश्चाताप करतो त्याच्या जीवनामध्ये संबंध राहत नाही. खरा पश्चाताप सर्व पापांचा अंतःकरणपूर्वक तीव्र निषेध करतो आणि कायमस्वरूपी सवयीमधून पाप घालून टाकतो. ही त्याची शेवटली स्टेज असते. आणि म्हणून हेच समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून मी रोम 12:9 मध्ये वाचायला लावलं आहे ना. रोम 12 मध्ये काय म्हटलेलं आहे? पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीच्या मनाला पवित्र राहण्याची सवय लागते. तो वाईटाचा वीट करतो आणि बऱ्याला काय राहतो? चिटकून राहतो. अजून एक अध्याय वाचूयात. रोम 7:12-22.
हां. देवाला संतुष्ट करण्याच्या आणि त्याचे अनुकरण करण्याच्या स्वतःच्या इच्छेमध्ये तो बऱ्याचदा कमी पडतो. त्याला स्वतःमध्ये देवाच्या आत्म्याविरुद्ध एक वाईट तत्व दिसून येते, असं म्हटलेलं आहे. गलती 5:17 काय म्हटलेलं आहे गलती 5:17 मध्ये? हां, हां, हाँ, ये बात वहाँ पे कही गई है और यही बात हमें समझना बहुत ज़रूरी है कि सच्चा पश्चाताप सभी पापों से दिल से नफ़रत नफ़रत पैदा करता है और वो प्रकट करता है कि हमने पाप को छोड़ के प्रभु 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 यीशु मसीह का सुसमाचार या प्रभु यीशु के राह पे चलने का फैसला किया है। अभी हम हमारी ओर जब ध्यान देंगे तो पश्चाताप हम कर रहे हैं या नहीं कर रहे हैं आंतरिक स्वरूप से, इस पर हम ज़्यादा फोकस करना बहुत ज़रूरी है। क्योंकि कभी-कभी हम वाइबल होते हमें समझ में नहीं आता कि हमने पश्चाताप किया है या नाही किया आहे. और मराठी में तर फार सुंदर म्हटलं इथं, की आपल्याला ते समजायला असेल, की पाप लगेच समजून कसं येतं, की तो वाईटाला आणि बऱ्याला लगेच ओळखून घ्यायचं, की त्याच्या जीवनामध्ये काय आहे. संपला विषय. जास्त आपल्याला हुज्जत घालायची गरजच नाही पडत. वाईटाला तिटकारा मानणारा हा प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरणारा आहे. आणि बऱ्याला चिटकून राहणारा हा प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरणारा. आणि ही गोष्ट आपण कधी विसरता कामा नये आणि हीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. आणि आपण खरंच पश्चाताप करत आहोत का? देवाकडे खरंच वळत आहोत का? हेही आपल्या जीवनातनं कधीतरी आपण पडताळून पाहणं फार गरजेचं आहे. आणि पडताळण्याच्या पण काही स्टेजेस असतात, ज्या आपल्याला निश्चित अर्थाने पवित्र आत्म्याच्या कृपेद्वारे वेळोवेळी पाहायला मिळतात अथवा वेळोवेळी त्या पाहणं पण देखील तेवढ्याच गरजेचं आहे. खरं म्हटलं तर की सबसे महत्वपूर्ण बात यह है कि देखना चाहते हैं कि क्या आप पश्चाताप प्रभु यीशु मसीह के विश्वास से जुड़ा है या नहीं, ये समझ लेना बहुत जरूरी है सभी को। ये महत्वपूर्ण बात है कि आप जो पश्चाताप कर रहे हो प्रभु मसीह के विश्वास में जुड़ा हुआ है या नहीं है। आपका अपराध उसके प्रति है। म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की पश्चाताप प्रभू यीशु ख्रिस्तावरील विश्वासाची संलग्न आहे का नाही ते पडताळून पाहणं फार गरजेचं आहे. माझ्यासाठी आपण वाचूयात मत्ते 27:4 मध्ये काय म्हटलंय? मॅथ्यू चॅप्टर 27 वर्ड्स 4. मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे, असं कोण म्हटलं माहितीये का? यहूदा इस्करियोत. त्याला ती जाणीव झाली की मी काय केलंय? स्वर्गाविरुद्ध आणि देवाविरुद्ध काय केलंय? पाप. मी मगाशी तुम्हाला सांगितलं एक गोष्ट फार महत्वाची सांगितली. पश्चाताप काय करतो? दुःख उत्पन्न करतो. स्टेजेस सांगितलं 5 स्टेजेस आहेत. दुःख उत्पन्न करतो आणि कबुली देतो. है ना? मला जास्त हिंदीत एक्सप्लेन नाही करता येणार म्हणून मी तुम्हाला कारण मी जेवढं प्रिपेअर केलं तेवढंच हिंदीतनं तुम्हाला सांगत आहे. क्षमा करा. मी तुम्हाला घेऊन जाईल मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये एक अध्याय आहे, ज्या अध्यायामध्ये तुम्हाला हरवलेलं सॉरी मेंढरू आहे, हरवलेलं नाणं आहे. आणखी एक हरवलेलं आहे. तो उधाळ्या पुत्र आहे. कधी-कधी असं वेगळं नाही वाटत का, की 2 हरवलेलं होतं आणि हा उधाळ्या दाखवलाय, है ना? पण हा पण हरवलेला आहे असं शास्त्र सांगतं. बरोबर आहे? आणि मग त्या ठिकाणी ती गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला काय सांगतोय माहिती आहे का? पश्चात्तापाची प्रक्रिया सांगतोय या अध्यायामधून तुम्हाला समजावं म्हणून, की ते मनामध्ये दुःख उत्पन्न करतं, कबुली देतं, आहे का नाही? तर काय सांगितलं त्यासाठी त्या ठिकाणी त्या अध्यायामध्ये, की तो जो व्यक्ती होता, ते घरामध्ये 3 जण होते. बाप होता, आईचा उल्लेख नाहीये म्हणून आपण बाप, 2 मुलांचा उल्लेख घेऊयात. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की तो येतो बापाला म्हणतो, की "बाबा, माझी जी काही संपत्ती माझ्या नावाची असेल, ती मला द्या. मी काय करतो, निघतो. मला जायचंय." बाप खूप समजून सांगत असेल. आता आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट आपण थोडा विचार करूया, की परमेश्वर तुमचे लेकरं जर तुमच्याकडे आले आणि हट्ट करू लागले, तर तुम्ही पहिल्यांदा त्याला काय करता? थांबवता. जर तो हट्ट अयोग्य असेल, तर त्याला तुम्ही समजून सांगता. बरोबर आहे? आणि मग त्याला त्याविषयी समजून सांगितल्यानंतर त्याचं तोटे, फायदे हे देखील तुम्ही सांगता. बरोबर आहे?
आता तुम्ही एवढे विचारवंत असताना तत्कालीन परिस्थितीमधले लोक आपल्यापेक्षाही फार विचारवंत होते. आपल्याला वाटतं ते फार निर्बुद्ध होते, मुळीच नाही. आपल्यापेक्षा जास्त हुशार आणि चांगले विचारवंत होते. त्या बापाने नसेल सांगितलं मुलाला, "अरे बाबा तू जे काही मला मागतोय, हे तुझंच आहे सगळं. पण आता घेऊन वेगळं होण्याची गरज काय आहे? थांब, तुझंच आहे." पण नाही, 4 मित्रांचं ऐकलं असेल, सोबत्यांचं ऐकलं असेल, वाईट संगत असेल. आपल्यालाही माहिती आहे मराठीत म्हण आहे, वाईट संगतीचा परिणाम फार वाईट होत असतो. आणि मग त्यांनी ते पैसे घेतले, हट्टापायी घेतला आणि तो निघून गेला. आणि असं म्हटलं गेले त्यांनी ते कसबिनी बरोबर उडवून टाकले. म्हणजे अन्यायाने अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ते पैसे त्यांनी सगळे उडवून टाकले. आणि जेव्हा ते संपले, तेव्हा तिथे दुष्काळ पडला. संपल्यानंतर पण दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडल्यानंतर मला विचार आला, की आधी का नाही दुष्काळ पडला? पण म्हटलं नाही, परमेश्वराला कधीतरी काहीतरी दाखवायचं असतंय मनुष्याला. त्यासाठी त्या शहरावर देखील काही गोष्टी येतात, त्या राज्यावर देखील काही गोष्टी येतात आणि त्या घरामध्ये आणि त्या जीवनामध्येही काही गोष्टी घडत असतात. काहीसं तसंच घडलेलं असावं. सगळं उधळून झाल्यावर दुष्काळ पडला आणि मग त्याला शेवटी नोकरी नव्हती म्हणून एखाद्या व्यक्तीकडे जाऊन डुक्कर चारायची नोकरी करतो आणि भूक लागायची कारण अन्न फक्त एक टाइम मिळत होतं. काय करावं म्हणून त्या शेंगा खायच्या. किती दिवस चाललं शास्त्र सांगत नाही. 2 महिने, 5 महिने, 6 महिने अंदाज कितीही पकडा तुमच्या मनाला येईल तसा. प्रत्येक वेळेस त्याला आठवण येत होती, की माझ्या बापाच्या घरात नोकरांना देखील खायला प्यायला रेलचेल आहे. स्वादिष्ट अन्न खातात माझ्या घरामध्ये. कोण? नोकर. आम्ही तर फार वेगळंच आमचं अन्न आहे. मग आता मी जे काही कृत्य केलंय, त्या कृत्याबद्दल मी पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि मग मी तुम्हाला ज्या स्टेज दिल्या ना, 5 स्टेजेस दिल्या. त्या प्रत्येक 5 स्टेजेस तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये पहिलं काय? त्याला त्या पापाची जाणीव होते. पहिली स्टेज त्याला येते पश्चातापाची. दुसरी स्टेज त्याच्या मनामध्ये दुःख उत्पन्न होतं. अरे बापरे! मी काय केलंय? किती मोठं पाप केलेलं आहे. किती मोठं पाप केलेलं आहे. आणि मग तो काय करतो? त्या पापाची कबुली देतो. थर्ड स्टेजला जातो तो. आणि तो म्हणतो, "नाही, मी पहिल्यांदा माझ्या बापाकडे जाईल आणि माझ्या बापाला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध काय केलंय? पाप केलेला आहे. मी तुमचा मुलगा म्हणून घेण्यासही योग्यतेचा नाही. मला क्षमा करा." चौथ्या स्टेजला तो येऊन ठेवतो. जे त्याच्या मनामध्ये पाप होतं, जे वाईट दुष्कृत्य होतं, त्याने पूर्णपणे टाकून दिलेलं आहे. आणि तो आपल्या बापाकडे धाव घेतोय आणि तीव्र त्या बापाला त्या ठिकाणी टाकून बापाच्या घराकडे धाव घेतो. बाप बसलेलाच असतो रोज वाट बघत. लांबूनच पाहतोय. जाऊन पळत-पळत बाप पळत-पळत जाऊन मिठी मारतोय आणि मिठी मारल्यानंतर त्या लेकराची हालावा पाहत नाही तो. कुठल्या परिस्थितीत होता, किती घाण वास येत असेल, काय अंघोळ केली नाही, आपल्याला काहीच कल्पना नाही प्रियानो. पण बाप शेवटी बाप असतो. आई जशी आपल्या लेकराला माया करते, तसा बापही आपल्या लेकराला तशीच माया करतो. जर जगीक बाप म्हणून त्यांनी त्या लेकराकडे पाहिलं नाही, त्यांनी काय घातलंय, काय पहिरलंय, किती वास येतोय, काय काही नाही. मिठी मारली. मिठी मारायच्या आधीच तो पाया पडला आणि त्याला म्हटला, "बाबा मला तुमच्याशी बोलायचंय. मला माझ्या मनातलं सगळं दुःख व्यक्त करायचंय. मी जे काही केलेलं आहे, पाप ते कबूल करायचं आहे. कारण मला पश्चाताप झालेला आहे." तो म्हणतो, "बाबा मी पहिल्यांदा विनंती करतो. मी स्वर्गाविरुद्ध आणि मग तुमच्या विरुद्ध काय केलेलं आहे? मी पाप केलेला आहे. तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या मी पात्रतेचा नाही. मला लोकर म्हणून ठेवा." पण शेवटी बाप असतो ना. तो बाप म्हणतो नोकराला, "पटकन ये. माझ्या मुलाला उत्तम सगा घाल. हातामध्ये अंगठ्या घाल, पायामध्ये जोडा घाल आणि धष्टपुष्ट काप वासरू, घोडा काप. मेजवानी दे सगळ्यांना." का मेजवानी दे माहितीये का? 2 गोष्टी तिथं. पहिली काय आहे? माझा मुलगा हरवला होता तो आणि दुसरं काय म्हणतो? शबास. मेलेला होता तो, कुठं हरवला होता? पापामध्ये हरवला होता. देवाने त्याला पुन्हा त्याच्या कवेमध्ये घेतलं. कशात मेला होता? पापामध्ये मेलेला होता. कशात जिवंत झाला? परमेश्वर ख्रिस्तामध्ये तो जिवंत झालेला आहे. आज आपणही पापामध्ये मेलेलो आहोत. आज ख्रिस्तात जिवंत होण्याची आज आपल्याला वेळ परमेश्वराने दिलेली आहे. ख्रिस्तात जिवंत होण्याची काय दिलेली आहे? मी काय म्हणतो परत एकदा ऐका. आपण पापात मेलो आहोत. आता जिवंत होण्याची तुम्हाला आणि मला काय दिलेली आहे? वेळ दिलेली आहे. तुम्हाला आणि मला जिवंत होण्याची काय दिलेली आहे? वेळ दिलेली आहे.
कितना समय दिया है मालूम है किसी को? मैं यहाँ पे भविष्यवाणी करने के लिए नहीं आया हूँ। मैं भविष्यवक्ता नहीं हूँ। मैं सुसमाचार करने के प्रचार करने के लिए आया हूँ। लेकिन हम ये बात कह सकते हैं कि प्रभु ने हमें एक अल्टीमेट दिया है। वो अल्टीमेट हमें जानना बहुत जरूरी है। जब टारगेट रहते हैं, यहाँ पे आईटी के बहुत सारे हमारे नौजवान रहेंगे, उनको मालूम है कि हमें टारगेट दिया जाता है और टारगेट अचीव करना बहुत जरूरी होता है ना? जब हम टारगेट अचीव करते हैं, तो उसके बाद हमें क्या मिलता है? इंक्रीमेंट मिलता है। अगर हम टारगेट अचीव नहीं करेंगे तो हमें इंक्रीमेंट या जो पोस्ट है वो हमें नहीं मिलता है। वैसी बात है, प्रभु ने हमें देखिल अल्टीमेट दिया है। वो अल्टीमेट की पहली शुरुआत कहाँ से हुई है? जिस वचन के आधार पे मैं आपको सुसमाचार दे रहा हूँ, वो जो वचन हमने पढ़ा है, वो वचन हमें क्या कहता है? एक बार और पढ़ेंगे हम। मरकुस की किताब अध्याय 15 में। हाँ, हाँ। काळाची काय झालेली आहे? समय पुरा हो चुका आहे. तुम्ही म्हणा पाल साहेब, हे 2000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. प्रभू येशू मसीहच्या पहिल्या येण्यासंदर्भात लिहिलेलं आहे. बरोबर आहे? दुसऱ्या येण्यासंदर्भात स्वतः येशू म्हणतो, मलाही माहित नाही, माझ्या पित्याला माहित आहे. पण तुम्ही समजून घ्या. बरोबर आहे? समजून घ्या की त्याचं येणं कधी होईल. अंदाज लावला पाहिजे. त्याशिवाय होणार नाही. म्हणून प्रभू येशू वारंवार त्याच्या शिष्यांना काय म्हणायचा? जागृत राहा. झोपी जाऊ नका. वेळ घटका कधी येईल सांगता येत नाही. शेवटी गेत्सेमने बागेमध्ये येशूला धरून देताना पण तो म्हटला होता, झोपू नका. ती वेळ, ती घटका आलेली आहे असं येशू सांगतोय ऑलरेडी. आलेली आहे. मनुष्याच्या पुत्राला धरून देण्याची वेळ आलेली आहे. तो अल्टिमेट दिला त्यांनी आणि मग तो वरती गेला प्रार्थनेला. खाली आला, बघतोय तर हे काय झाले? झोपलेत. वाईट वाटलं येशूला, कारण प्रत्येक वेळेस हेच घडत होतं. मग लगेचच आपण पाहतो की काय आला त्या ठिकाणी? यहूदा आला, धरून दिलं. त्यानंतरची वाटचाल वधस्तंभाची आपल्याला माहित आहे. सांगण्याचं तात्पर्य, मी काय भविष्य वक्ता नाही. मी साधा देवाचा छोटासा सेवक आहे, दास आहे. मी फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय की आपण स्वतःला एक अल्टिमेट द्या. त्याशिवाय आपण प्रभूच्या पवित्र वचनामध्ये अधिक सक्रिय होणार नाही आणि पश्चातापाच्या दिशेने आपली धाव घेऊ शकणार नाही. तोपर्यंत धाव नाही घेऊ शकणार आपण. म्हणून मी म्हटलं अल्टिमेट समजून घ्या किती आहे. मी आता सांगितलं ना, आता वचन आपण वाचलं, समय पूरा हो चुका है ना? प्रभु का आने का समय पूरा हो चुका है और प्रभु यीशु मसीह आने के समय पूरा हो चुका है, तो हमें पश्चाताप करके उसकी ओर जाना बहुत जरूरी है। और यही बात हमने यहाँ पे सुनी है। तो हम पढ़ेंगे, हमें कितना समय दिया है ना? उस कलीसिया को, उस कलीसिया के द्वारा हम हमारी कलीसिया कह के वहां पे पुकारेंगे. आहे ध्यान में? म्हणजे ज्या कलिसियाबद्दल मी तुम्हाला सांगतोय, ती कलिसिया जणू आपलीच आहे असं आपण स्वतःला माना, ग्रहण करा. म्हणजे तुम्हाला कळेल तुम्हाला किती अल्टिमेट आहे. ओके? हम पढ़ेंगे योना की किताब अध्याय 3 में जाएंगे, जो हमने पढ़ा है ऑलरेडी. वहां पे हमें पता है, योना को सब सब पता है योना के बारे में, कि उसे बोला था कहाँ पे जाओ आप? निनवे शहर को जाओ, है ना? प्रभु के नजर में वो बहुत बड़ा शहर था और उसके प्रभु ये बात कहना चाहते कि उनका कोई नुकसान ना हो, तो वो सुसमाचार वहां पे जाना बहुत जरूरी था. तो योना को उसने नियुक्त किया था कि आप जाके निनवे को बताओ कि आप पश्चाताप करो, प्रभु की ओर आओ. लेकिन वो कहाँ पे जाता है? तारसिस की ओर जाता है ना? तारसिस की ओर वो जाता है और पहले बार प्रभु ने उसे बोला था, पहले बोला था कि आप जाओ, लेकिन वो नहीं गया. फिर जो जो कुछ अध्याय 1 में जो कुछ हलचल हमें पता चलती है कि उसके बाद अध्याय 2 में जो पश्चाताप, पहला पश्चाताप किसने किया? योना ने किया, है ना? एक बात बहुत जरूरी है, जब हम किसी को बोलते हैं पश्चाताप के बारे में, यदि हम खुद पश्चाताप नहीं कर रहे हैं और हम दूसरे लोगों को बता रहे हैं पश्चाताप के बारे में, तो वो कुछ हे होत आहे, काय म्हणतात, हे अन्यायकारक असतंय ते. म्हणजे मीच जर पश्चाताप करत नाही आणि तुम्हाला सांगतोय पश्चाताप करा, पश्चाताप करा. तुम्ही मला म्हणताल पाळक साहेब तुम्हीच पश्चाताप करत नाही आणि तुम्ही कसं काय पश्चातापाविषयी बोलताय? बरोबर आहे. म्हणजे पश्चाताप करणारा, सॉरी, पश्चाताप करा असं बोलणारा, त्याला पहिल्यांदा पडताळून पहा त्यांनी पश्चाताप केलाय का नाही. पहिल्यांदा योनाला सांगितलं कुठं जा? निनवेला जा. नाही गेला, तार्शिसला गेला. जेव्हा त्याच्या जीवनात घडामोड घडली, तेव्हा त्याने काय केलं? परमेश्वराकडे
पश्चाताप केलाय अध्याय 2 मध्ये बघा. पश्चाताप केलाय त्याने आणि पश्चाताप केल्यानंतर त्याने काय केलेलं आहे, परमेश्वराचं दुसरं वचन त्याला मिळालं. दुसऱ्यांदा त्याला वाणी झाली है ना. सेकंड टाइम काय म्हटलेलं आहे वाचा कुणीतरी. योना 3 अध्याय 3 योना 3 व एक से आगे. दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाला, पहिल्यांदा नाही. पहिल्यांदा ऑलरेडी प्राप्त झालं होतं पण त्याने ऐकलं नाही म्हणून त्याच्या जीवनामध्ये फार संघर्ष आला, फार त्याला सहन करावं लागलं. मग त्याने त्या गोष्टीसाठी पश्चाताप केला आणि आता परमेश्वराचं वचन त्याला दुसऱ्यांदा मिळालं. क्या काय वहां पे? हम्म 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 3 दिवस लागत होते. निनवे कसं होतं, मोठं शहर होतं परमेश्वराच्या दृष्टीने आणि त्याला फिरायला किती दिवस लागत होतं. पण निनवेत तो किती फिरला, फक्त एकच दिवस, म्हणजे पहिल्यांदाच फिरला. आणि जेव्हा तो पहिल्यांदा फिरला तर त्याचा बोलण्याचा इम्पॅक्ट एवढा पडला, इम्प्रेशन एवढं पडलं, की त्याच्या पहिल्याच भाषणामध्ये सगळ्या निनवेकरांनी एकत्र सभा बोलवली आणि सभा बोलून त्यांनी म्हटलं की देवाचा महान सेवक योना आलेला आहे आणि त्या योनाने आपल्याला सांगितलंय की पश्चाताप करा नाहीतर निनवे धुळेच मिळेल. आता काय करायला पाहिजे, त्यांनी बैठक बसवली आणि बैठकीत निर्णय काय झाला माहितीये का? बैठकीत निर्णय सर्वानुमते शिक्कामोर्तब झाला की आता सगळ्यांनी, म्हणजे कनिष्ठ म्हणजे लहान लेकरापासून तहान्या बाळापासून तहान्या बाळापासून दूध पित असलेल्या बाळापासून ते श्रेष्ठापर्यंत वृद्धांपर्यंत प्रत्येकाने काय करायचंय, पश्चाताप करायचाय. त्यावेळी जी कृती होती, गोंताट नेसणं, अंगावर राख उधळणं वगैरे वगैरे, ती सर्व कृती करायची आहे आणि परमेश्वराकडे आपण जायचं आहे. काय म्हटलेलं आपण ऐकूयात ते 5 वचन. निन्वे के मनुष्य ने परमेश्वर के वचन के प्रति उपवास का प्रचार किया, बड़े से लेके छोटे तक सब ने ताट ओढ़ा. आगे क्या वचन? तब ये समाचार तब ये समाचार निन्वे के राजा के कान में पहुंचा. फिर उसने सिंहासन में खड़े होके जो राजवस्त्र थे, वो बहुत ये थे, उसने वो फाड़ा है ना, ते राजवस्त्र त्यांनी फाड़ले. उसने देखिए क्या किया, ताट ओढ़ के लिया और उन्हें उसने विलाप किया, शोक किया, जो कुछ दुष्कृत्य उस निन्वे शहर ने या खुद ने या पूरे कलीसिया ने किए थे उसके लिए. और उसने क्या किया, ऑलरेडी सभी ने मिलके ये डिसाइड कर दिया था कि हम क्या करेंगे, उपवास करेंगे. और उपवास के लिए उन्होंने क्या लिया था, एक दिन चुना था. कई बहुत सारे, मैं ऐसा नहीं कहूंगा, लेकिन बहुत सारे ऐसी बात फैलाई जाती है कि उपवास कहा, वो पवित्र शास्त्र में कहा गया है कि उपवास रखो करके, ये 40 डेज का वगैरह वगैरह वगैरह. 40 डेज का नहीं लिख रहा, लेकिन मैं क्या बात कर रहा हूँ कि प्रभु यीशु मसीह ने और जुने नियम में हमें परमेश्वर ने खुद यहाँ पे कहा है कि पश्चाताप के लिए आप उपवास का समय चुनो, है ना. पश्चातापासाठी तुम्ही उपवासाचा दिवस नेमा. उपवास का करायचा आहे माहितीये का? माझ्या मुलाला काम लागो म्हणून नाही करायचं आहे. माझ्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून नाही करायचं आहे. मला धनसंपत्ती मिळावं, बंगला गाडी मिळावं म्हणून तर मुळीच करायचं नाही. उपवास हा पश्चाताप करण्यासाठी करायचा आहे. दुसरा कशासाठीच करायचा नाहीये. तुम्ही म्हणा पाळक साहेब असं काय सांगताय? मी नाही सांगत, शास्त्र सांगतंय. योनाच्या काळामध्ये देवाच्या लोकांनी पश्चातापासाठी दिवस नेमला उपासाचा. जर तुम्ही सुरक्षित आहात तर बंगल्यात जाताल ना. सुरक्षितच नाहीये तर बंगल्यात जाणार का? नाही. म्हणून एक श्रीमंत मनुष्य होतो, म्हणतो जीवाला, ए जीवा खा पी मजा कर. आणि त्याला रात्री मग परमेश्वराचं दर्शन होतं. तो म्हणतो, अरे सांग आता, रात्रीच तुला घेतलं माझ्याकडे तर कसं व्हायचं? आणि कशाने मग तू कोठारे साठवून ठेवलेस? आपली आजची पिढी तर लय शहाणी, मला नाही तर माझ्या लेकरांना होईल. बरोबर आहे का? मला नाही तर माझ्या लेकरांना होईल. त्यात पुढचं शहाणा आपलं असते, आणि मला नाही भेटलं तर माझ्या लेकरांना होईल. मग त्याच्यावर जाऊच नका. आज जर परमेश्वर आला आणि पश्चाताप नाही केला
तर शास्त्र म्हणतं तुझा नाश आटले. मनामध्ये भीती पाहिजे आपल्याला. आपल्याला मनात भीती पाहिजे. पण परमेश्वर म्हणतो भीती नको धरू, तू भय धर. दोघात फरक आहे हा. पण मी असं म्हणतो परमेश्वराला, तुझी भीती दाखव आम्हाला. त्याशिवाय आम्ही सुधारणार नाही. कारण आम्ही कृपेच्या काळात चाललोय ना. आणि कृपेचा आपण काय करतोय, डिसएडव्हान्टेज घ्यायला लागलोय. ऍडव्हान्टेज नाही घेत आपण. चुकीच्या पद्धतीने कृपा आपण काय करत उपभोगायला लागलोय. कृपा आहे म्हणून कर पाप, कृपा आहे म्हणून कर पाप, काय होत नाही. रात्री गुडघ्यावर लगेच बसायचं, देवा क्षमा कर मला. आणि आपल्या मनाला सहानुभूती द्यायची, परमेश्वराने क्षमा केली का? कृपेचा देव आहे, प्रेमाचा देव आहे, प्रीती करतो. अहो तो क्रोध करतो विसरू नका. तो क्रोधिष्ठ देखील परमेश्वर आहे. तो म्हटला पश्चाताप कर नाही तर धुळीस मिळेल, म्हणजे धुळीस मिळणार, 100% मिळणार. जुन्या नियमात आपण पाहतो, जुन्या करारात नोहाला सांगितलं तू तारू बांध आणि फक्त एवढंच म्हण पश्चाताप कर, देव नाश करणार आहे पृथ्वीचा. पश्चाताप करा, देव नाश करणार पृथ्वीचा. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांग. त्या ठिकाणी तारू बांधायला जवळपास किती वर्ष लागले? 120 वर्ष. 120 वर्ष जर आजच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं या स्ट्रक्चर प्रमाणे, वर्षात 365 दिवस, 365 गुणिले 120 वर्ष आहेत. म्हणजे 120 गुणिले 12 आणि जे आन्सर येईल त्याला गुणिले 365 होणार. हे जे सर्कल आहे ना, विचार करा. नोहा त्याचं कुटुंब प्रत्येक खिळा ठोकताना जात असलेल्या माणसाला म्हणायचा पश्चाताप करा, देव काय करणार आहे? नाश करणार आहे. दुसरा खिळा ठोकताना दुसरा माणूस दिसला, खिळा ठोकायच्या आधी म्हणायचा पश्चाताप करा, परमेश्वराचं राज्य येणार आहे. 120 वर्ष बोलला पण कोणी ऐकलं नाही. आणि परमेश्वराने दिलं अभिवचन त्याने पाळलं. तो म्हटला मी नाश करणार म्हणजे नाश करणार. त्याने अख्ख्या पृथ्वीचा काय केला? सदोम गमोराला पण म्हटला. किती नीतिमान सापडतात? शेवटी कमी 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 5. तो मग चल 5 तर 5. एक पण सापडला नाही. नाश केला का नाही? नाश केला. त्याचं अभिवचन होतं मी नाश करणार. आता येऊयात निनवेकडे. निनवेला सांगितलं तू पश्चाताप कर नाही तर काय होईल तुझा? म्हणून शास्त्र काय म्हणते आपण वाचूया. 6 आणि 7 वचन. त्यांनी जाहीरनामा काढला आहे का नाही. आणि सरदारांना तो ठराव केला की निनवे प्रसिद्ध करा की शेळे मेंढरे गुरे ढोरे पशु प्राणी पक्षी सगळ्यांनी काही चाकायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, उपोषण आक्रंदन शोक करायचं. 8वं वचन वाचा. योना 3:8. काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? तर मनुष्याने व पशुने गोंताट नेसावे. देवाचा मोठ्याने काय करायचं आहे? पश्चाताप करणारा व्यक्ती देवाचा काय करतो? मोठ्याने धावा करतो. घाबरत नाही तो. कारण त्याला माहिती आहे माझी कबुलीच मला नाशापासून मला वाचवणार आहे. म्हणून मोठ्याने धावा कर असं म्हटलेलं आहे. आणि धावा करून काय करायचं पुढं? प्रत्येकाने आपापल्या पश्चातापाची पायरी काय? कुमार्गापासून पहिलं वळायचं आपल्याला. मनुष्याच्या ठाई असणार आणि जुलमापासून मागं फिरायचं आहे. देव कदाचित आपल्यावर संतुष्ट होईल, परावृत्त क्रोधापासून वळेल, आपला नाश होणार नाही असा राजा फरमान काढतो. मग काही दिवसांनी परमेश्वराला दिसतं आणि मग परमेश्वर 10व्या वचनात काय म्हणतो? वाचा कोणीतरी. 10वं वचन. 10वं. परत एकदा वाचा. देवाने त्यांचं काय पाहिलं? वर्तन पाहिलं. म्हणजे काय पाहिलं पहा. कुमार्गापासून वळालेत हे पाहिलं. व परमेश्वर जे बोलला होता मी तुझा नाश करणार आहे, परमेश्वर आता म्हटलं मी थांबतो. कारण मी पाहिले तुझं वर्तनात बदल झालाय. तू कुमार्गापासून मागा हटलेला आहे का नाही? मी तुझा काय करणार नाही? नाश करणार नाही. पण परमेश्वराने निनवेला अल्टिमेट दिलेलं होतं. अल्टिमेट किती दिवसाचं होतं? मोठ्याने म्हणा किती? आणि आपले उपासाचे दिवस किती असतात? काय चुकलं का? अल्टिमेट किती आहे तुम्हाला आणि मला?
असं मनाला स्वतःला समजूत घाला, की कदाचित माझा हा उपास शेवटलाय. का? जर मी आज या घडीला पश्चाताप नाही केला आणि चर्च सुटल्यावर माझा परमेश्वर जर आला, तर मी त्याला काय तोंड देणार? कारण मी पश्चातापच केला नाहीये. प्रभूकडे माझ्या कुमार्गापासून मी वळालोच नाही आणि माझं वर्तन परमेश्वराने पाहिलंच नाही. तर काय? परमेश्वर म्हणतो तुझा नाश आटलाय. प्रिय मंडळी, तुमचा माझा नाश जर व्हायचा नसेल, अल्टिमेट समजून घ्या. निनिवेच्या ठिकाणी स्वतःला ठेवा. मी काय म्हणतोय? जी कलिसिया होती निनिवेची, जणू असं म्हटलं की आपलं चर्च त्या ठिकाणी ठेवायचं. माझाही चर्चला मी हाच संदेश दिलता. तो पण आपल्याला कळणार नाही. आपल्याला किती घाईने सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. त्यांनी काय केलं माहितीये का? 40 दिवस अल्टिमेट असून देखील ज्या दिवशी त्यांना ती वार्ता कळायला त्यांनी काय केलं? एकत्र बैठक घेतली. पापाचे त्यांनी पाप केलं असतील, नसेल केलं, काय असेल, कुणी केलं असेल, कुणी नसेल केलं. सगळ्यांची बैठक बसून त्यांनी परमेश्वराच्या देवाचा संदेश त्या ठिकाणी सांगितला आणि एकत्र निर्णय घेतला. आज या घडीला, या क्षणाला, या तासाला, या मिनिटापासून, आजपासून आपण काय करायचंय? परमेश्वराप्रती आपला शोक, जे काय आपण पाप केलं त्याविषयी परमेश्वराला आपण क्षमा मागायची आहे. मग त्यांनी काय केलं? त्याच दिवशी उपासाचा दिवस नेमला. त्याच वेळेसा लगेच जेव्हा जेव्हा आणि ऐकल्या म्हणून मी पहिला मरकुस पहिला अध्याय 15 वचनात सांगितलेलं काय? त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, काळाची पूर्णता झाली. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची पूर्णता झालेली आहे. देवाचं राज्य तो घेऊन आता जवळ आलेला आहे. आणि म्हणून जर आपण पश्चाताप केला नाही तर देवाचं राज्य मिळणार नाही. आणि पश्चाताप करायसाठी काय करायचं आहे? सुवार्तेवर विश्वास ठेवायचा म्हटलेला आहे. बरोबर आहे? सुसमाचार पण यकीन रखने का. सुसमाचार की ओर. और सुसमाचार क्या है? कि प्रभु यीशु मसीह आने वाले हैं. जल्द ही हमें सभी को वो खुदावन परमेश्वर के साथ रूबरू करने के लिए वहां पे हमें लेके जाने वाले हैं. वहां पे कौन जा सकता है मालूम है ना आप सभी को? जो पवित्र है ना? जो पवित्र आहे तेच जाणार. आणि पवित्र राहण्यासाठी पाप आपल्यामधून काढून ठेवावं लागेल. पश्चाताप केल्याशिवाय स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. अजिबात मिळणार नाही. म्हणून त्या 5 शहाण्या 5 मूर्ख मत्तय याच्या 25व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शहाण्या का ठरल्या गेल्या? प्रिपरेशन, तयारी. आज नाही आला उद्या, उद्या नाही आला परवा, प्रॉब्लेम नाहीये. तयारी केलेली आहे मी. तशी तयारी तुम्हाला आणि मला करायची. मी तुम्हाला म्हणतोय 40 दिवस. मग कधी 41व्या दिवशी आला तर तुम्ही असं म्हणू नका, पाळक साहेब 40 दिवस म्हटले होते आणि 41 दिवशी आला तो. मी पहिल्यांदाच म्हटले मी काय भविष्य करत नाहीये इथं. मी काय सांगतोय लक्षात घ्या. अल्टिमेट दिल्याशिवाय स्वतःच्या मनाला, अंतकरणाला तोपर्यंत आपण फास्टमध्ये काम करू शकणार नाही. पश्चातापाच्या दिशेने आपली वाटचाल करू शकणार नाही. काही काही शहाणे बहाद्दर मी असा संदेश देताना गमतीत म्हणा अथवा मला माहित नाही. एक जण आला आणि मला म्हटला, "पाळक साहेब जेव्हा तो येईल तेव्हा मी पश्चाताप करेल." कारण त्यांनी चोराला नाही का तिथं जागेवरच त्यांनी काय केलं? पापांबद्दल क्षमा दिली आणि स्वर्गात त्याचं स्थान मिळवून घेतलं. म्हटलं तू त्या चोरासारखं काय करायचं कर. आम्हाला जे परमेश्वराने सांगितलं ते आम्ही करतो. आम्हाला सांगितले आज, आत्ता, लगेच गुडघ्यावर ये आणि प्रत्येक दुष्कृत्यांबद्दल प्रभूकडे काय कर? पश्चाताप कर. आज, आत्ता, लगेच म्हटलेलं आहे. कारण काळाची पूर्णता झालेली आहे. देवाचं वैभवी गौरवी आगमन, देवराज्य घेऊन तो येत आहे. म्हणून पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि सुवार्तेवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आज तुमच्या आणि माझ्यासाठी सुवार्ता काय माहिती आहे ना? मी थांबतोय आता इथं. काय माहिती आहे ना? सुसमाचार क्या है? प्रभु यीशु मसीह हमारे लिए आए, अपना लहू बहाया, है ना? सूली के ऊपर वो गए, हैं? फिर वो दफनाए गए, फिर जी जी उठे और खुदाबंद परमेश्वर के वहां पे है और वो आने वाले हैं। हम सभी को लेके जाने जाने के लिए वो आने वाले हैं। ये सुसमाचार हम सभी को हर शहर, हर गली, हर चौराहे पे हमें देना है। भले हमें कितना कुछ सहन करना पड़े, लेकिन ये बात, ये सुसमाचार हमें देना बहुत जरूरी है। म्हणून मी आता शेवटलं माझं स्टेटमेंट मराठीमध्ये करतो आणि थांबतो. ते हेच की ही वेळ परत तुमच्यावर येणार नाही.
ही जी आत्ता घडी आहे ही परत येईल असं शाश्वती नाही. म्हणून असं म्हणू नका की गेल्या 2000 वर्षापासून मी हेच ऐकतोय, प्रभू येईल, अजून नाही आला. या भरोश्यावर नका राहू. या भरोश्यावर राहा, जर तो आत्ता आला तर मी कुठं असेल? आत्ता जर या क्षणाला आला तर मी कुठं असेल? आत्ता जर तुम्ही आलाय तर तुम्ही आणि मी कुठं पाहिजे? त्याच्याबरोबर सुखलोकात, स्वर्गामध्ये पाहिजे. आणि स्वर्गातलं स्थान काय आहे? पवित्र. म्हणून भूतलावर आपल्याला काय जीवन जगायचंय? पवित्र. मग पवित्र राखायला आपल्याला काय करायचंय? पापापासून दूर राहायचंय. पापाचा तिरस्कार करायचा आहे. तिटकारा करायचा आहे. वाईटाला सोडायचंय, बऱ्याला चिटकून राहायचंय. म्हणून प्रभूने हे सुंदर असं तुम्हाला वचन दिलेलं आहे, की काळाची पूर्णता झालेली आहे. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर काय ठेवा? विश्वास ठेवा. प्रार्थना करूया. देवा आभार मानतो या वचनाद्वारे तू आम्हाशी बोललास. ऐकणारं कान दिलंस, समजणारं अंतःकरण दे, आचरण अनुकरण करण्याची कृपा दे. तारणार प्रभू येशू याच्याद्वारे मागतो.